मंडळी नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या या विशेष रिपोर्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अखेर शिवसेना आणि भाजपाची युती झालेली असून यांचा फॉर्म्युला देखील ठरलेला आहे। एनआरटी न्यूजकडे पहिल्यांदाच ही यादी या ठिकाणी समोर आलेली आहे। कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण या ठिकाणी लढवणार आहेत याची यादी खरं आपल्या हाती लागलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर 63 जागांपैकी 25 जागा ज्या आहेत ते शिवसेना या ठिकाणी लढवत आहेत, तर 27 जागा भाजपा या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहे। खरं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन मतदारसंघामध्ये सर्वाधिक लक्ष आहे, ते म्हणजे वैजापूर आणि दुसरं म्हणजे पैठण। या ठिकाणी कोणाला किती जागा सुटलेल्या आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला आपण पाहूया फुलंब्रीमध्ये लाड सावंगी गट हा भाजपासाठी सुटलेला आहे, करमाड गट भाजपासाठी सुटलेला आहे, कोलडगाव पिंपरी राजा भाजपासाठी सुटलेला आहे, सावंगी गट आडगाव बुर्दुक गट शिवसेनेसाठी सुटलेला आहे, बाबरा गट पाल गट गणोर गट भाजपासाठी सुटलेला आहे, तर वडोद बाजार गट हा शिवसेनेसाठी या ठिकाणी ही जागा सुटलेली आहे। कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर गोंदेगाव गट हा भाजपासाठी सुटलेला आहे, नागदगड करंजखेडा गट आणि चिंचोली लिंबाजी गट त्यासोबतच पिशोर गट हा शिवसेनेसाठी सुटलेला आहे, तर कुंजखेडा गट हतनूर गट चेहूर गट आणि देवगाव रंगारी गट हा भाजपासाठी सुटलेला आहे। वैजापूर विधानसभा मतदारसंघाकडे खरं सर्वांचं लक्ष होतं, कारण काल जी मीटिंग पार पडलेली होती महायुतीची ती पार पडल्यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी त्या हॉटेलच्या बाहेर गोंधळ घातला आणि ही युती तोडा अशा घोषणा त्यांनी या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले होते। आता वैजापूरमध्ये कशा पद्धतीने फॉर्म्युला ठरलेला आहे तो आपण या ठिकाणी बघूया। वाकला गट हा जो आहे तो भाजपासाठी सुटलेला आहे, बोरसर गट शिवसेनेसाठी सुटलेला आहे, शिऊर गट भाजपासाठी सुटला आहे, सवनगाव लासूरगाव गट घायगाव गट वांजरगाव गट हा शिवसेनेसाठी सुटलेला आहे, महालगाव गट आणि नेवरगाव गट जो आहे तो भाजपासाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे। सर्वाधिक लक्ष जे आहे ते पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये होतं। पैठण मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर भाजपासाठी फक्त एकच जागा या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे, ती म्हणजे बिडकीनमध्ये। बिडकीन गटमध्ये भाजपाला ही जागा सुटलेली आहे, तर बाकी चितेगाव गट असेल, आडूळ असेल, पातोड असेल, दावरवाडी असेल, ढोरकीन असेल, पिंपळवाडी असेल, विवाह मांडवा असेल, नवगाव गट असेल, या मतदारसंघामध्ये शिवसेनेसाठी ही जागा सोडण्यात आलेली आहे। गंगापूर विधानसभा मतदारसंघात आपण जर पाहिलं तर सावंगी गट आणि अंबेलोहोळ गट, राजनगाव शेनपुंजी, वाळूज बुर्दुक गट हा भाजपासाठी सोडण्यात आलेला आहे, दुर्गाबाद गट, शिल्लेगाव गट, जामगाव गट हा शिवसेनेसाठी सोडण्यात आलेला आहे, तर शेंदूर वादा गट हा भाजपासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। खुलताबाद मध्ये आपण जर पाहिलं तर तीनही जागा या ठिकाणी भाजप लढवतोय, वेरूळ गट असेल, बादर सावंगी असेल, गदाना असेल, हे जे गट आहेत हे भाजपासाठी या ठिकाणी सोडण्यात आलेले आहे। छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपण जर पाहिलं तर दौलताबाद गट हा भाजपासाठी सोडण्यात आलेला आहे, वडगाव कोलाटी गट उत्तर पूर्व भाजपासाठी सोडलेला आहे, वडगाव कोलाटी गट मध्य पश्चिम शिवसेनेसाठी सोडलेला आहे, तर पंढरपूर गट देखील हा शिवसेनेसाठी या ठिकाणी राखीव सोडण्यात आलेला आहे। तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघात पाहिलं तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण ही लढाई या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी एकूण 11 जागा ज्या आहेत त्या लढवल्या जाणार आहेत। एकंदरीतच हा फॉर्म्युला आपण जर पाहिला तर शिवसेना आणि भाजपाच्या युतीचा ठरलेला आहे, त्यामुळे आता कशा पद्धतीनं ही निवडणूक रंजक होती हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।